नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आज आपण आलेलो आहोत सातोना या गावामध्ये. आपले प्रगतशील शेतकरी विष्णुभाऊ यांच्या शेतामध्ये त्यांनी या ठिकाणी टरबूज या पिकाची लागवड केलेली आहे आणि ते मागील 5 वर्षापासून आपल्या निर्मल सीड्स कंपनीचं रायझामिका व बायोसंजीवनी आपल्या टरबूज पिकासाठी वापरत आहेत. तर त्यांचा एक अनुभव या ठिकाणी आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या प्लॉटवर आपण आज आलेलो आहोत. तर विष्णुभाऊ, तुम्ही सर्वप्रथम आमच्या शेतकऱ्यांना तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा. विष्णू शांताराम गैरे, गाव, निवळी. बरं, मोबाईल नंबर सांगा. 74 99 76 86 90. बरं, तर तुम्ही हे आपलं रायझामिका आणि बायोसंजीवनी किती वर्षापासून वापरता? त्याला 5 वर्ष झाले बघा. 5 वर्षापासून वापरता. हो. तर याचे तुम्हाला काय काय फायदे वाटते, समजा काय काय? यांनी मुळ्या वाढत्यात हां. आणि शेंड्याला बी फरक पडतो बघा साहेब. शेंड्याला फरक पडतो. आणि मालाला बी. बरं. हो. बरं, जे टरबुजामध्ये मर रोग लागतो समजा, हे आपण जर हे सोडलं तर लागतो का? नाही लागत. शेवटपर्यंत हो. वेल हा तुमचा हिरवा राहतो, हो. वेल फाटत नाही, काय नाही. नाही. बरं, त्याच्यामुळे तुम्ही हे मागील 5 वर्षापासून वापरता. आणि याचा रिझल्ट बी चांगले बघा. रिझल्ट चांगला आहे. नंबर 1. बरं, तर तुमच्याकडे समजा दरवर्षी किती एकर टरबूज असतं? 9 9.5. बरं. सव्वा 6. बरं. आता यंदा 6.5 केले बघा. यंदा 6.5 केले. हो. बरं, तर तुमचं काय म्हणणं आहे, हे आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? पाहिजे साहेब. वापरायला पाहिजे. नंबर 1 रिझल्ट आहे बघा साहेब याचा. बरं. हो. आता तुमचे सगळे पाहुणे हे सगळे आता समजा हे टरबूजच लागवड करतात सगळे पाहुणे हो. तुमचे, तर त्या पाहुण्यांनी पण समजा शेतकरी आपल्या बांधवांनी पण हे सोडायला पाहिजे ना पिकाला? हो, सोडायच पाहिजे साहेब. बरं. तरी तर आम्ही सांगतो तर एखाद्याला हे सोडा, चांगला रिझल्ट आहे. बरं. हो. ठीक आहे. तर आपले विष्णू भाऊ हे दरवर्षी आपलं रायझामिका व बायोसंजीवनी त्यांच्या पिकाला सोडतात. तर सर्व शेतकरी बांधवांना माझी एवढी विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपलं रायझामिका व बायोसंजीवनी त्यांच्या पिकाला सोडावं व त्याचा अनुभव घ्यावा. एकदम चांगले रिझल्ट आहेत, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना हे वापरायलाच पाहिजे. धन्यवाद विष्णू भाऊ. धन्यवाद.